ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे सोमवार, त्याचसोबत आज वरुथिनी एकादशी देखील आहे. तर मी तुम्हाला वरुथिनी एकादशीची आणि सोमवारची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते. त्याचसोबत आपल्याला भगवान भोलेनाथांचा, भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा, भगवान महादेवांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत पवित्र मानले जाते. वर्षातील प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. अशातच चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला वारुथिनी एकादशी म्हटलं जातं. वरुथिनी या शब्दाचा अर्थ आहे संरक्षण करणारी. असं मानलं जातं की ही एकादशी भक्तांचे सर्व संकटांपासून संरक्षण करते आणि त्यांना मोक्ष मिळवून देते. यंदा सोमवार 13 एप्रिल रोजी वरुथिनी एकादशी ही आहे. या दिवशी व्रत केल्याने मानवाचे सर्व ज्ञात अज्ञात पाप नष्ट होतात. ही एकादशी सौभाग्य प्रदान करणारी मानली जाते. विशेषतः स्त्रियांसाठी ही एकादशी अखंड सौभाग्य देणारी ठरते. असे म्हटले जाते की 10,000 वर्ष तपश्चर्या केल्यावर जे फळ मिळतं तेच फळ केवळ वारुथिनी एकादशीचं व्रत केल्यानं किंवा व्रतकथा ऐकल्यानं प्राप्त होतं. भगवान विष्णूंच्या वराह अवताराची पूजा केल्याने व्यक्तीला मृत्यूनंतर वैकुंठ लोक प्राप्त होतो. या दिवशी वराह अवताराची देखील पूजा केली जाते. भगवान विष्णूंच्या 10 अवतारांपैकी एक भगवान वराहाचा अवतार आहे. भगवान विष्णूंच्या 10 अवतारांपैकी हा तिसरा अवतार आहे. वरुथिनी एकादशीच्या दिवशी परमेश्वराच्या वराह अवताराची पूजा करतात. वरुथिनी एकादशीच्या दिवशी वराहाची पूजा करून त्यांच्या जन्माची कथा ऐकल्याने पुण्य प्राप्त होते. राक्षसांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूने वराह अवतार घेतला होता. देवाच्या वराह अवताराबद्दलच्या आख्यायिकेनुसार 7 ऋषी एकामागून एक वैकुंठाला जात होते. तेव्हा वैकुंठ लोकाचे द्वारपाल जय आणि विजय यांनी 7 ऋषींना महाद्वारावर थांबवले होते. यामुळे 7 ऋषी संतप्त झाले आणि त्यांनी दोन्ही द्वारपालांना शाप दिला की ते 3 जन्म पृथ्वीवरती राहतील आणि राक्षस म्हणून राहतील. जय आणि विजय हे दोन्ही द्वारपाल जेव्हा शापाच्या प्रभावामुळे राक्षस बनले तेव्हा त्यांनी पृथ्वीवासियांना त्रास देऊ लागला. ते लोकांना यज्ञविधी करण्यात अडथळे आणत. हिरण्यकश्यपू आणि हिरण्यक्षी या राक्षसांची नावे होती. या राक्षसांच्या अत्याचारामुळे लोकांमध्ये आक्रोश निर्माण झाला होता. एकदा हिरण्यक्ष फिरता फिरता पाताळ लोकातील वरुण नगरात पोहोचला आणि वरुण देवाला युद्धासाठी आव्हान दिले. तेव्हा वरुण देव म्हणाले, ना मला आता लढण्याची इच्छा आहे, ना मला तुझ्यासारख्या बलवान माणसासोबत लढण्याची क्षमता आहे. त्यामुळे तुम्ही विष्णूंजीशी युद्ध केले तर बरे होईल. यानंतर सर्व देवांनी मिळून ब्रह्माजींना हिरण्यक्षापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना केली. भगवान विष्णूंचे ध्यान करत असताना ब्रह्माजींनी त्यांच्या नाकपुडीतून वराह नारायण यांना जन्म दिला. अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या नाकपुडीतून विष्णूचा तिसरा अवतार वराह अवतार जन्माला आला. यानंतर वरुण देवाने देवर्षी नारदांना भगवान विष्णूंचा पत्ता विचारला आणि देवर्षी नारदांनी सांगितले की श्रीहरीने पृथ्वीला समुद्रातून बाहेर काढण्यासाठी वराहाचा अवतार घेतला आहे. यानंतर वरुण देवही तेथे पोहोचले आणि हिरण्यक्षही तेथे पोहोचला. हिरण्यक्ष राक्षसाने वराहाला युद्धासाठी आव्हान दिले. यानंतर भगवान वराह आणि हिरण्यक्ष यांच्यात मोठे युद्ध झाले. तेव्हा भगवान विष्णूच्या वराह अवताराने हिरण्याक्षाचे पोट त्यांच्या दाताने आणि जबड्याने फाडून पृथ्वीला त्यांच्या जाचातून मुक्त केले आणि तेव्हापासून भगवान विष्णूंच्या या वराह अवताराची पूजा केली जाते. आता आपण माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांची कथा बघूया. एकदा कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव जरूर लिहा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील कमेंटद्वारे जरूर कळवा. माता पार्वती आणि महादेव यांचं प्रेम संपूर्ण जगताला माहीत आहे. असं म्हणतात की त्यांचं प्रेम फक्त एका जन्माचं नव्हे तर जन्मोजन्मीचं होतं. अशा अनेक पौराणिक कथा देखील ऐकल्या जातात जिथे स्वतः देवी देवतांनी भोलेनाथ यांचे प्रेमवर्णन अनोख्या पद्धतीने केलं आहे. कदाचित याच कारणास्तव महादेवाने अर्धनारीश्वर रूप धारण केलं आणि माता पार्वती त्यांच्यात विलीन झाल्या.
माता पार्वतीने शिवाला आपला पती मानले होते. तिचा निर्धार होता की तिचे लग्न झाले तर ते भोलेनाथ यांच्यासोबतच होईल. दुसरीकडे देवांनाही तेच हवे होते. देवतांनी माता पार्वतीच्या विवाहाचा प्रस्ताव कामदेवांकडून भगवान शिवाकडे पाठवला, ज्याला भोलेनाथांनी नाकारले आणि तिसऱ्या डोळ्याने नष्ट केले. पण माता पार्वती यापासून परावृत्त झाल्या नाही आणि त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली. या तिन्ही लोकात देवी पार्वतीच्या तपश्चर्येने हाहाकार माजला. पर्वत डगमगू लागले. देवता भगवान शिवाकडे मदतीसाठी पोहोचले. भोलेनाथ पार्वतीच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले आणि दर्शन देऊन म्हणाले, राजकुमाराशी लग्न करून घे, कारण माझ्यासोबत राहणं सोपं नाही. पण माता पार्वती म्हणाल्या की तिने त्यांनाच आपला पती म्हणून स्वीकारला आहे. आता ती त्याच्याशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही. पार्वतीचे हे असीम प्रेम पाहून भोलेनाथांनी लग्नास होकार दिला. पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान शिव माता पार्वतीसोबत लग्न करण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांच्याबरोबर संपूर्ण जगातील भूत प्रेत होते. याखेरीज शिवजींच्या मिरवणुकीत भूत चुडेल सुद्धा सहभागी होते. त्यांनी भोलेनाथ यांना भस्माने सुशोभित केले होते, हाडांची माळ घातली. ही अनोखी मिरवणूक पाहून राणी मैनादेवी, माता पार्वतीची आई, हैराण झाली. त्यांनी आपल्या मुलीचा विवाह करण्यास नकार दिला. शिवाचे हे रूप पाहून माता पार्वतीने त्यांना विनंती केली की त्यांनी विवाह परंपरेनुसार तयार होऊन यावे. यानंतर भोलेनाथ यांनी त्यांची विनंती मान्य केली आणि ते नवरदेव म्हणून तयार झाले. त्यांचे हे अनोखे सौंदर्य पाहून राणी मैनादेवी चकित झाली. यानंतर देवी पार्वती आणि भोलेनाथ यांचे लग्न सृष्टीचे निर्माता श्री ब्रह्माच्या उपस्थितीमध्ये झाले. पौराणिक कथेनुसार शिव आणि पार्वती यांच्या लग्नाची तारीख महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. मानले जाते की महाशिवरात्रीचे व्रत केल्याने भाविकांना इच्छित फळ प्राप्त होते. कुमारिका मुलींना इच्छित वर मिळतो. यासाठी विद्वान म्हणतात की कुमारी मुलींनी दैनंदिन कामापासून वेळ काढून या दिवशी उपवास आवर्जून करावा. श्री गणेशाय नमः. हे भस्मासुर हरणा भक्तभय निवारका, भक्तवत्सला तू भेदातीत भूताचा अधिपती, भवानी वरा योगीभूषणा भक्तरक्षका, त्रिविध ताप सोसतो तू, त्रिगुणातीत त्रिपुरांतक त्रिभुवनजनक त्र्यंबक आहेत. स्वर्ग मृत्यू पाताळ स्थूल देह लिंगदेह कारणदेह यांचे रक्षण करतोस. तू त्रिकांड वैद्य आहेस, म्हणजे तू वेदत्रयाने किंवा कर्मज्ञान उपासना यांनी चालला जातोस. सूत शौनक आणि इतर ऋषींना नेहमी शारण्यात शिवलीला कथन करत होते. ते म्हणाले, आता गजानन आणि षडानन यांची कथा ऐका. एकदा लहान गजाननाला पार्वती मांडीवर घेऊन स्तनपान देत होती. तो सोंडेने दूध पीत मध्ये सोंड आईच्या पाठीवरून प्रेमाने फिरवत होता. मध्ये सोंडे दूध घेऊन षडाननाला म्हणाला, तुला दूध हवे का, हे घे. तेव्हा षडानन त्याला म्हणाला, मला नको तुझे सोंडेतले उष्टे दूध. आणि कार्तिकेने पार्वतीला म्हटले, आई हा बघ, लांब नाकाचा मला उष्टे दूध देतो आहे, याला काहीतरी सांग. याची सोंड धरून मी याला खाली पाडेन. आई, यांचे नाक इतके लांब कसे? इंद्र सूर्य चंद्रमा या सर्व देवांचे स्वरूप कसे सुंदर आहे. आणि याला पहा, मोठमोठे कान, लांब दात, लांब नाक, हा कसा काय तुला लाभला? हे ऐकून शंकर पार्वती हसू लागले. नंतर कार्तिकेय म्हणाला, आई मला पण दूध घ्यायचे आहे, प्रथम त्याला खाली उतरव. पार्वतीने हसून गणेशाला खाली ठेवले. षडाननाला मांडीवर घेऊन त्याच्या एका तोंडात स्तन दिला. तो काय उरलेली 5 तोंडे मोठमोठ्याने हसू लागले. ते पाहून गणेश पोट धरून हसू लागले. आई, तुझ्या या मुलाचा एका तोंडाची तू सोय केलीस, आणखी 5 तोंडाची कशी सोय करणार? यावर शंकर हसून म्हणाले, अपर्णा, गणेशा सत्य बोलत आहेस. तू असा 6 तोंडाचा पुत्र कसा काय जन्माला घातला? पार्वती म्हणाली, हा तुमच्यासारखा झाला आहे. तुम्हाला 5 मुखे आहेत, याला एक जास्त म्हणजे 6 मुखे आहे. हे ऐकून शंकर प्रसन्न झाले. अशा प्रकारे गणेश षडानन आपापसात भांडण करत एकमेकांची चेष्टा करत त्यांच्या बाललीलांनी शंकर पार्वती आनंदित होत असत. एक दिवस महादेव आपल्या सिंहासनावर आनंदाने विराजमान झाले होते. तेव्हा त्यांच्याकडे पाहून पार्वती हसली. तिच्या हसण्याचे कारण शंकरांनी विचारले. तेव्हा ती म्हणाली, तुमच्या जटेमध्ये मला एका स्त्रीचे मुख दिसत आहे. तेव्हा शंकराने तिला समजावले की ते स्त्रीमुख नसून पाणी आहे. अशा प्रकारे शिवाच्या जटामध्ये स्थित असलेल्या गंगेच्या अंग प्रत्यंगाचे वर्णन पार्वतीकडून होत असताना शंकर चातुर्याने तिच्या प्रत्येक शंकेचे समाधानकारक उत्तर देत होते. शेवटी पार्वती विवश होऊन म्हणाली, देवा, तुम्ही त्रिभुवनाला एकापासून अनेक बनवले, त्यात तुमच्या बुद्धीला मी कशी पुरी पडणार? तुमच्या चरणाशी माझे कल्याण आहे. त्यानंतर एकदा शिव पार्वती सारीपाट खेळत होती. इतक्यात तेथे देवर्षी नारद ब्रह्मवीणा वाजवीत तिथे आले.
त्यांनी शिवाची प्रार्थना केली. आसनावर बसून शिवपार्वतीचा खेळ पाहू लागले. जरा वेळाने ते म्हणाले, केवळ नुसते खेळण्यात मजा येत नाही, काहीतरी पण लावून खेळलं पाहिजे. जो डाव जिंकल त्याला हरलेल्याने आपली वस्तू द्यावी. नारदाचा विचार दोघांना पटला आणि ते पण लावून खेळू लागले. पहिला डाव पार्वतीने जिंकला. शंकराने व्याघ्रांबराचा पण लावला होता. मग त्याने गजचर्म पणाला लावले, तेही पार्वतीने जिंकले. अशा प्रकारे एकामागोमाग एक वस्तू शंकर पणाला लावत होते. पार्वती डाव जिंकत होती. तिने शंकराची 10 आयुधे, सर्व भूषणे, नंदी, शेवटी कोपीनही जिंकून घेतले. शंकर दिगंबर झाला. नारद हसून म्हणाले, अरे रे, एका स्त्रीने तुला खेळात हरवले. तुझा काय महिमा राहिला? सर्व सृष्टी मायेच्या अधीन आहे. तू तर निर्गुण निराकार आहेस. तुला मायेने सगुणपण दिले. तू आता विवस्त्र झाला आहेस. भक्तांना दर्शन कसे देशील? नारदाचे बोलणे ऐकून शंकर नाराज झाले. खेळ सोडून तेथून निघून गेले आणि त्यांनी घोर वनात गुप्तपणे निवास केला. नारदाच्या बोलण्यामुळे शंकर नाराज झाले, तरी पार्वतीने नारदावर कोप केला नाही. आपल्या सर्वांना घेऊन ती शंकराचा शोध घेण्यास निघाली. शंकराच्या प्राप्तीसाठी तिने अरण्ये, दऱ्या, खोरी, गुहा, तीर्थस्थाने, मठ, नगरे पाहणे सर्वत्र शोध घेतला. विविध साधना करणाऱ्या योग्यांना विचारले. कोणी पंचाग्नी साधना, कोणी केवळ धूम्रपान करून तप करत होते, कोणी मौन पाळणे, शिवकीर्तन करणारे, सदा यज्ञ करणारे, 14 विद्या, 64 कला जाणून वादविवाद करणारे, पुराण सांगणारे, कोणालाही शिवाचे दर्शन झाले नव्हते. त्यामुळे त्यांना विचारून पार्वतीलाही काही साध्य झाले नाही, कारण शंकर कोणाच्याही ध्यानात आले नाही. आदिमाया विश्वजन्नी शंकराचा शोध घेता घेता थकून गेले. विष्णू ब्रह्मा हे सुद्धा शिवदर्शनासाठी तळमत असतात. शिवप्राप्तीसाठी ऋग्वेदाने कर्ममार्ग, यजुर्वेदाने ज्ञानमार्ग, अथर्ववेदाने उपासना, सामवेदाने गायन सांगितले. न्यायशास्त्राने जीव ईश्वराप्रमाणे समर्थ होऊ शकणार नाही असे सांगितले. मीमांसकाने कर्ममार्ग, सांख्याने प्रकृती पुरुष यातील भेद, पतंजली ऋषीने योगमार्ग, व्याकरण शास्त्रज्ञांनी शब्दविभाग सांगितले. सर्वांचा निराश झाल्यावर जे होते ते ब्रह्मा असे वेदांती म्हणतात. अशा वेदशास्त्रांना अगम्य ब्रह्मानंद रूप शिवाचे नाव घेऊन पार्वती घोर अरण्यात शोध घेत असताना सर्व तत्वे शोधून आल्यावर मनोमनी शरणागत होऊन ध्यान करू लागली. तेव्हा तिला ध्यानात शिवाचे दर्शन झाले. हिमालयावर एका निर्जन स्थानी शंकर आत्मसुखात तल्लीन होते. पार्वतीने विचार केला, याच विषयात शंकरापुढे गेले तर सारीपाटाच्या खेळातील हार आठवून शर्मेने पुन्हा क्रोधित होतील, कदाचित माझ्याबरोबर येणारही नाहीत. म्हणून पार्वतीने बिलिनीचा वेश धारण केला. मोरपिसाची वस्त्रे धारण करून ती शिवापुढे नृत्य गायन करू लागली. तिचे गायन ऐकण्यासाठी, नृत्य पाहण्यासाठी आकाशात विमानांची देवदेवतांनी गर्दी देखील केली. अष्टनायिका, किन्नर, गंधर्व तन्मय झाले. पशुपक्षी वैरभाव खाणेपिणे सोडून तिच्याकडे पाहू लागले. पवनाची गती थांबली. चंद्र मोहित झाला. शेषाने डोक्यावरील पृथ्वी बाजूला ठेवून नृत्य गायन पाहण्याचे ठरवले. चंद्र सूर्य तिच्या पायातील नुपूर झाले. देव भुंगे होऊन तिच्या भोवती फिरू लागले. तेव्हा शंकरही आपले ध्यान सोडून तिच्याकडे पाहू लागले. पार्वतीच्या नेत्र कटाक्षाने शिवाचे मन आकर्षित झाले. त्याने साधना सोडली. ते भिलीन वेशधारी पार्वतीजवळ आले आणि तिला विचारू लागले, तू कोण आहेस? कोठे राहते? इथे कोणत्या कामासाठी आलीस? तुला पाहून माझे मन कामसक्त झाले आहे. तूच मला या पीडेपासून मुक्त करशील. तुझ्यासारखी सुंदर स्त्री त्रिभुवनात नाही. तू माझ्याबरोबर विवाह कर. तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझा सेवक होऊन राहीन. यावर भिलीन म्हणाले, तुम्ही कैलासनाथ शंकर आहात हे मी ओळखले. उमेसारखी सुंदर स्त्री सोडून कैलास टाकून इथे का बसलास? तुमच्या दृष्टीने मी परणारी आहे. तुम्हाला तुमचे मन ताब्यात ठेवता येत नाही. तुम्ही कसले तपस्वी? शंकर म्हणाले, मी उमेवर रागवलो. तिचे तोंड पाहावेसे, नाव घ्यावेसे वाटत नाही. भिलीन म्हणाले, माझा पती फार रागीट आहे. त्याला कळले तर तो जग जाळून टाकेल. शंकर म्हणाले, माझ्या पत्नीने दक्षाच्या यज्ञात संतापून स्वतःला जाळून घेतले. दुसऱ्या जन्मात हिमालयाची कन्या झाली. ऋषींच्या देवांच्या सांगण्यावरून मी तिच्याशी पुन्हा लग्न केले, पण तिने सारीपाटात कपटाने पण लावून माझे सर्वस्व हिरावून घेतले. भिलीन म्हणाले, पुरे तिला कपटी म्हणता? तुम्ही स्वर्गंगा आवडली म्हणून डोक्यावर धारण केले. हे कपट नाही का? कैलासनाथ म्हणाले, तिने शुंभ व निशुंभ दैत्य युद्धात मारले. ती क्षणात सृष्टीची घडामोड करते. आता तिने येऊन माझी विनवणी केली तरी मी कैलासावर जाणार नाही. भिलीन म्हणाले, भवानीने तप करून तुम्हाला प्राप्त केले. तिच्याशी तुम्ही 2 वेळा विवाह केलात. तिचा त्याग तुम्ही केलात. तुम्ही माझ्याशी प्रामाणिक राहाल याबद्दल विश्वास कसा धरावा? त्यातून द्यूत खेळून तुम्ही सर्वस्व हरलात. याबद्दल तुम्ही विनाकारण ग्रहण धरलात. यावर शंकर काही बोलेनात. भिलीन वेशधारी पार्वतीने पुन्हा नृत्य करत तेथून जाण्यास प्रारंभ केला. शंकरही तिच्या मागे धावत जाऊ लागले.
तेव्हा भिल्लीन थांबली व म्हणाली, तुम्ही माझ्याबरोबर माझ्या घरी चला, तेथे मी तुमच्याशी विवाह करेन. बरे म्हणून शंकर तिच्याबरोबर चालू लागले. भिल्लीन वेशधारी पार्वतीने त्यांना बोलवून कैलासावर नेले. तेथे सिंहासनावर बसवले. तेथे पार्वतीने त्यांची पूजा केली. गळ्यात फुलांचा हार घातला. त्यांच्या चरणावर हात ठेवून आपले मूळ स्वरूप प्रकट केले. पार्वतीचे रूप पाहून शंकर चकित झाले. दोघे जण मनपूर्वक हसू लागले. शंकर म्हणाले, भवानी तू धन्य आहेस. माझी समजूत घालून तू मला परत आणलेस. सूत, शौनक इत्यादी ऋषींना स्त्रिया राजाची कथा सांगू लागले. एकदा नारद नारायण नारायण असा विनानाद करत कैलासावर गेले आणि शंकरांना म्हणाले, देवा तुझे अनन्य भक्त मी आजवर पाहिले, परंतु कांती नगरीतील राजा स्त्रिया हा तुझा भक्त एकमेव महान सत्य पालक आहे. तो अत्यंत सुशील, सात्विक, क्षमावंत, धीरगंभीर, श्रद्धाळू आहे. त्याने जे अन्नछत्र घातले आहे तेथे तो अतिथीला इच्छा भोजन देतो, असा त्याचा नियम आहे. त्याच्याकडे आलेला याचक विनमुख जात नाही. अशा प्रकारे नारदाच्या मुखातून राजा श्रेयाची कीर्ती ऐकून शंकराने आपल्या भक्ताची परीक्षा घेण्याचे ठरवले. भिक्षुकाचा वेश घेऊन ते कांती नगरीमध्ये राजा श्रेयाच्या राजमहालाच्या द्वारावर उभे राहून ओरडू लागले, हे श्रेया, मी तुझ्या नावाची कीर्ती ऐकून आलो आहे. मी भुकेने तहानेने व्याकुळ झालो आहे. त्वरित इच्छा भोजन दे, नाहीतर शाप देऊन तुझे सत्व भंग करेन. असे अपशब्दही बोलू लागले. भिक्षुकांची हाक ऐकून राजा श्रेया राणी सांगून धावत आले. त्यांनी ब्राह्मणाला सन्मानपूर्वक नमस्कार करून घरात आणले. उत्तम आसनावर बसवून विधीपूर्वक पूजा केली. हात जोडून ब्राह्मणाला राजा राणी म्हणाले, अतिथी मूर्ती, आपली इच्छा ते भोजन आपण विना संकोच मागावे. आम्ही आपली इच्छा पूर्ण करून तृप्त करू. तेव्हा अतिथी ब्राह्मण म्हणाला, राजा मला नर मासाचे भोजन पाहिजे. तू राजा आहेस, अधिकार संपन्न असल्याने तुझ्या आज्ञेने तू विकत आणलेले चोरलेले मांस मला चालणार नाही. यावर राजा राणीने आपल्या शरीरातील मांस शिजवून घालण्याची तयारी दाखवली. परंतु अतिथीने त्यालाही नकार देत म्हटले, तुम्ही अन्नछत्र चालवता, तुम्हाला भक्षण केले तर ते अन्न खंडित होईल व अतिथी धर्म नष्ट होईल. तुमचा 5 वर्षाचा चिलिया नावाचा मुलगा तो सद्गुणी पवित्र बालस्वरूप आहे. त्याच्या मांसाची इच्छा भोजन मला पाहिजे. हे ऐकून राजा राणीला आश्चर्य वाटले, त्याचबरोबर दुःख झाले. तरी ते धैर्याने म्हणाले, ठीक आहे, आपल्या इच्छेनुसार आम्ही आमचा पुत्र आपल्याला अर्पण करत आहोत. आपण त्याला घेऊन जावे. तेव्हा अतिथी क्रोधाने म्हणाला, राजा मी काय वाघ, सिंह, क्रूर पशु आहे? तेव्हा तुमच्या मुलाचे कच्चे मांस खाऊ? मनात उद्रेक, माया, मोह न धरता ते नरमास मला शिजवून वाढा. नसेल तर मी चाललो. राजा राणीने ठीक आहे म्हणून अतिथीची क्षमा मागितली आणि आपल्या पुत्राचे मांस शिजवून भोजन देण्याची तयारी दाखवली. चांगुनीने अंतकरण कठोर करून आपल्या बाळाला हाक मारली. चिल्या मित्राबरोबर अंगणात खेळत होता. आईची हाक ऐकून तो पळतच घरात आला. त्याने अतिथीला माता पित्याला नमस्कार केला आणि म्हणाला, आई काय आज्ञा आहे? चांगुनीने त्याला जवळ घेतले व म्हणाली, बाळा ही अतिथी तुझ्या मांसाचे भोजन मागत आहे. त्यावर प्रसन्नपूर्वक हसवून चिल्या म्हणाला, आई माझे भाग्य थोर आहे की माझे शरीर शिवार्पण केले समज. माझ्या मांस भोजनाने अतिथी तृप्त झाला तर कैलासनाथ संतुष्ट होतील असे समज. मग आईने मुलाला धैर्याने माया बाजूला ठेवून स्वयंपाकघरात नेले. पोटाशी धरले. तिच्या डोळ्यातील अश्रू बघून बाळ म्हणाला, आई मी तुझ्यापासून वेगळा होणार नाही. पुन्हा तुझ्या उदरातून जन्म घेईन. मन कठोर करून बंद डोळ्यांनी राणीने पुत्राचे शस्त्राने मस्तक धडावेगळे केले. पुत्र नाही अशी खंत वाटू नये म्हणून मस्तक बाजूला ठेवले. मांस शिजवून अतिथीला भोजनाला बोलवले. पण सर्वज्ञ शंकराला मस्तक वेगळे ठेवले हे कळाले. तो अतिथी पाण्यावरून उठून चालू लागला. स्त्रिया राजा सांगूना राणी महात्मन काय झाले म्हणून त्याच्या मागे धावू लागला. अतिथी म्हणाला, राजा शरीरात मुख्य अवयव मस्तक आहे, ते बाजूला ठेवून केवळ देहावरचे मांस मला भोजनाला देतो. मला असले भोजन नको. राजा राणीने अतिथीचे पाय धरले. चूक झाली म्हणून क्षमा मागितली. मस्तक बाहेर घेऊन या. माझ्या देखत सांगून ते उखलीत काढले पाहिजे आणि काढताना डोळ्यात अश्रू किंवा मनगष्टी असता कामा नये, नाहीतर मी भोजन करणार नाही. चांगुनीने बाहेर मस्तक आणून सत्वाचे उखळ धैर्याचे मुसळ केले. ती काढू लागली. शंकर स्वतः सद्गतीत होऊन तिचे अपूर्व धैर्य पाहत होते. ते म्हणाले, काढताना गाणे म्हण, म्हणजे तू खंत करत नाहीस याबद्दल माझी खात्री होईल. तेव्हा ती गाणे म्हणू लागली, हे पुत्रा सुकुमारा, राज्यकुमारा, तू राज्याचा उत्तराधिकारी आहेस. माझ्या पोटी जन्म घेऊन माझा जन्म धन्य केलास. माझ्याकडून निष्ठुर भाव तुझ्या मस्तकावर पडत आहे. तो आमच्या सत्यव्रतासाठी बलिदान केलंस. तुला या निष्ठुर घावानी वेदना होत असतील. माझ्या बाळा तुझे वचन तू पूर्ण कर. अतिथीला भोजन देऊन संतुष्ट कर. निरोप देऊन मी सुद्धा तुझ्या मागोमाग येईल. कारण बाळा तुझ्या विना मी असहाय्य आहे. दुबळी भिकारी दीन दुःखी आहे. अशा प्रकारे गायन करून राणीने पुत्राचे मस्तक काढून त्याचा स्वयंपाक करून अतिथीचे भोजन तयार केले. राजाने अतिथीला भोजनाला चालण्याची विनंती केली. अतिथी म्हणाला, राजा यजमानाविना मी एकटा भोजन कसे करू? तुलाही माझ्याबरोबर बसून मांस भोजन करावे लागेल. हे ऐकून राजाला फार शोक झाला. संकोच वाटला. पण राजा
राजाची व्याकुळ मनस्थिती जाणून राणी म्हणाली, स्वामी, ही आपल्या कसोटीची वेळ आहे. यावेळी अतिथीला विनमुख पाठवू नये. मी चिल्या बाळाला 9 महिने पोटात ठेवला. तो बाळ मांसरूपाने तुम्हाला 4 प्रहर पोटात जड का वाटावा? तुम्ही चिंता करू नका. चांगुनीने राजाचे ताट वाढून आणले. राजा भोजनाला अतिथीबरोबर बसला तेव्हा अतिथी म्हणाला, चांगुने, तूही जेवायला बसले पाहिजे. तेव्हा चांगुनेही आपले ताट वाढून घेऊन जेवायला बसली. अशा प्रकारे राजा राणी अतिथीच्या प्रत्येक शब्दाची आज्ञा म्हणून त्याचे पालन करत राहिले. तिघेजण आपापल्या आसनावर बसून भोजन करण्यासाठी बसले. तोच अतिथी पुन्हा काहीतरी आठवल्यासारखे होऊन संतापून उठला आणि म्हणाला, निपुत्रिकाच्या घरचे अन्न खाऊ नये असं म्हणतात, म्हणून मी तुमच्या घरी जेवणार नाही. असे म्हणून तो चालू लागला. तेव्हा मात्र चांगुनीचे धैर्य गेले. स्त्रियाळही रडू लागला. ते म्हणू लागले, एकुलता एक पुत्र गेला. अतिथी विनमुख गेल्यामुळे सारी पुण्याई नष्ट होणार. महाराज, आमच्यावर कृपा करा. भोजन करा, आम्हाला उपकृत करा. आता आमचे किती सत्व पाहणार? हे शंकर, कपूरगौरा, उमावरा, कैलासनाथा, 10 वरे आमचा वंश खंडित झाला. आमचे सत्वही गेले. आता अंत पाहू नको. असा आक्रोश करत चांगुना, स्त्रिया अश्रू ढाळीत शंकराचा धावा करत होते. त्यावेळी राजाचे सत्कार्य, अतिथीचे कठोर वर्तन देवता आकाशात विमानात बसून पाहत होते. ते राजा राणीला धन्य धन्य म्हणून गौरवित होते. पायावर वाकलेल्या राजा राणीच्या मस्तकावर हात ठेवून अतिथीने त्यांना उठवले. राजा राणीने पाहिले. प्रत्यक्ष शंकर भगवान प्रकट झाले. ते म्हणाले, चांगुने, तू सत्व परीक्षेत खरी उतरलीस. तुला पाहिजे ते माग. चांगुना म्हणाली, देवांनी पुत्रिकपणाचा कलंक पुसून टाकावा. माझा बाळ मला द्यावा. तथास्तव म्हणून देव म्हणाले, चांगुने, तुझ्या बाळाला हाक मार. चांगुना म्हणाली, बाळा, चिल्या कुठे खेळतोस? लवकर ये. म्हणून आशेने सर्वत्र पाहू लागले. तोच चिल्या बाळ अंगणातून धावत येऊन आईला बिलगला. शंकराने चिल्याला मांडीवर बसवले. चांगुना, स्त्रिया यांनी शंकराच्या पायावर लोळण घेतली. आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली. नगरात सर्वत्र आनंद उत्सव साजरा करण्यात आला. शंकराने दिव्य विमान उपस्थित केले. स्त्रिया चांगुना यांनी चिल्याला राज्यसिंहासनावर बसवले. राजतिलक लावला. प्रधान व मंत्र्यांना राज्यकारभार बघायला सांगून स्त्रिया चांगुना सदेश शंकराबरोबर विमानात बसून कैलासाला गेले. परमपदी नित्य राहिले. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.